आज आपण बनवू फुलकोबीची भाजी. ही भाजी एवढी छान होते, तुम्ही एक वेळेस बनवून बघा. ह्या भाजीमध्ये आपण थोडा पण पाण्याचा वापर केलेला नाही. तर सर्वात अगोदर कोबू स्वच्छ धुवून व कट करून घेऊ. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने कोबू कट करा. या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि सोबतच एक टोमॅटो पण कट करून घ्यायचा. टोमॅटो छोटा छोटा कट करायचा व कढई गॅसवर ठेवायची. तेल टाकून घ्यायचं. तेल तापलं की जिरे आणि मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि आपण कट केलेलं टोमॅटो टाकायचं आणि लसूण आल्याची पेस्ट टाकायची. मीठ आणि हळद पण टाकून घ्यायची. लाल तिखट आणि सोबतच काळं तिखट टाकायचं. आणि आपण कट केलेला कोबू पण टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. ह्या पाण्याचा वापर नाही केलेला. ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची. झाकून ठेवून 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते. तर ही भाजी शिजली गेली. तुम्ही एक वेळेस बनवून बघा. ही तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.